नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार, तर त्यासाठीच मी रेडी झालेली आहे. तुम्ही माझा पहिलाचा व्हिडिओ बघितलाच असणार. माझी पूजा झालेली आहे आणि जसं की मी बोललेले की मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि त्यासोबतच माझ्या पप्पाचा बड्डे आहे. तर हॅपी बड्डे पप्पा. खूप काही बोलायचं असतं तुमच्यासोबत. कॅमेरा मी तर घेते आणि कॅमेरा उचलल्यानंतर काय बोलू, पहिला मी डिसाईड करते की अरे आज मला हे बोलायचं, आज मला ते बोलायचं आहे, आज मी हे बोलणार, आज मी ते बोलणार. पण जसं मी कॅमेरा घेते तसं मला सगळं मी विसरून जाते की मी बोलू की नको बोलू, हे बरोबर आहे की चुकीचं आहे, हे बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे, असं सर्व माझ्या मनामध्ये येतं. ठीक आहे, जसं जसं मला सवय होईल तसं तसं मी तुमच्यासोबत सर्व काही शेअर करेल आणि तुमचा सपोर्ट मला नेहमी नेहमी असावा. जसं मला आतापर्यंत सपोर्ट भेटला आहे, ह्यापुढेही मी अपेक्षा करते की तसाच सपोर्ट तुमच्याकडून मला भेटेल. आज मी विचार केला होता की आज तर तसा पण उपवास आहे आणि मग संध्याकाळी मी असं विचार केलेला, संध्याकाळसाठी मी मटर मेथी मलाही असं काहीतरी मी विचार केला होता की हे बनवूया आणि चपाती बनवूया आणि गोडमध्ये मी शिरा बनवूया. तर बघूया, जसं जसं मी बनवेल तसं जसं तुमच्यासोबत मी शेअर करेलच. तर मी आता बनवणार आहे शिरा म्हणजे मी बनवणार जुगाड बनवणार आहे. माझ्याकडे होता एक रव्याचा लाडू,
तर मी त्याच लाडूचा मी आता शिरा बनवणार आहे. ते पाणी गरम करायला ठेवलं, तुम्हाला दाखवते. वाढले इकडे 2 लाडू आहेत, पण इकडे एकच लाडू आहे, म्हणून मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि गरम करायला ठेवलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी हे टाकणार आहे. रव्याचा लाडू बनवताना आपण त्याच्यामध्ये सगळं काही टाकलंच होतं तसं. आणि मला असं वाटतं पाणी जास्त झालं. होय, हा माझा शिरा आणि हे माझं प्रसाद. हे बाप्पाला. तुम्ही विचार करत असेल की एवढाच प्रसाद बनवला, तर हो, आम्ही इकडे दोघंच राहतो आणि अनिलने गोड खायचं सोडून दिलेलं आहे, तर त्यामुळे मी तेवढाच बनवला. इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. टाकायचं. आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहे, म्हणजे त्याची आपण पेस्ट करणार आहोत. थोडं जिरे टाकले मी त्याच्यामध्ये. आणि ही मेथी टाकणार आहे. अद्रक लसणची पेस्ट पण टाकणार आहे.
आता आपण ह्याच्यामध्ये फटाणे ॲड करणार आहोत. त्यासोबत मसाले ॲड करणार आहोत. तिखट आपल्याला जसं हवं आहे तसं. मीठ. माहीत नाही आता कसं होणार आहे. आजकाल इंस्टाग्रामवरती बघून असं बनवायला चालू केलं. मसाले शिजू देत. मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण जी केलेली आहे पेस्ट, कांदा आणि काजूची. ही आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. मेथी घेतली होती केवढी आणि झाली केवढी, एवढी शिजली. आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत कांदा काजूची पेस्ट. असं वाटत होतं की काहीतरी गडबड करते मी. तर मी कधीच खाल्ली नाही आहे, तर माहीत नाही मला कशी बनणार आहे आणि कसं होणार आहे. आणि प्रश्न आहे की आता मी टेस्ट पण नाही करू शकत कारण की माझा उपवास आहे. जे काही ते आपल्याला संध्याकाळी करणार आहे जेव्हा आपण खाऊ. तरी सगळी पूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी उपवास सोडत आहे. जे मी सकाळी बनवलेलं मटर मेथी मलाई ते आता मी खाणार आहे. आणि चपाती तर मी नाही बनवली आहे, मी रोटी बाहेरून बनवली आहे कारण की सकाळी खूप टाईम झाला आणि त्याच्यानंतर आम्हाला झोपायचं पण होतं, नाईट गेली होती, तर म्हणून मग नाही बनवलं. मग आम्ही उठून आरती वगैरे करून लॉग इन केलं होतं आणि आता बसवतो तुमच्यासोबत पण शेअर करते मी. हे असं काय दिसतंय.
तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.